वडील रडतात आणि मग ते सगळं वातावरण तिथून पुढं सगळं असं रडकं तयार होतं नाही का, सगळीच रडायला लागतात नाही का. त्याच्याकडं पाहून ती रडतं, त्याच्याकडं पाहून ती रडतं, त्याच्याकडं पाहून ती रडतं, असे ते आपोआप सगळ्यांच्या डोळ्याला पाणी येतं नाही का, सगळे रडायला लागतात. आणि त्यात बँडवाले सुद्धा जरा बेईमानच असतात नाही का, ते वाटे लावताना हटकून रडके गाणे लावतात नाही, आणि ते रडके गाणे लावल्यामुळे जास्तच रडकं वातावरण तयार होतं नाही का. असे सगळे रडत होते, सगळे रडत होते नाही का. आणि सगळे रडत असताना तिथं एक छोटासा बाळ, चांगलं बोलता चालता येत होतं त्याला, असं बाळ आपल्या आजोबाच्या हाताला धरून उभा होता. त्यानं सगळ्याकडं निरखून पाहिलं, त्याचे आजोबा सुद्धा रडत होते नाही का. सगळ्याकडं निरखून पाहिलं, सगळी रडतात इकडं तिकडं. त्यानं सगळीकडं पाहिलं, फक्त एकच रडत नव्हता, एकच रडत नव्हता. तो कोण होता माहिती आहे का, तो होता नवरदेव नाही का. तो रडत नव्हता, बाकी सगळे रडत होते नाही का. तर त्या चिमुकल्यानं आपल्या बाबाला विचारलं, आजोबाला, बाबा तुम्ही सगळे रडतात आणि तो एकटाच हसतो, तुम्ही सगळे का रडतात आणि तो एकटाच का हसतो. तर ते काचं उत्तर नाही दिलं बाबाने त्याला काचं उत्तर नाही दिलं. बाबाने त्याला सांगितलं, बाळा बिचाऱ्याला हसू दे ना, त्याचे हसायचे 2-3 दिवसच आहेत, त्याच्यानंतर जन्मभर आमच्यासारखंच रडत बसणारे, त्याला हसू दे थोडंसं नाही का. सांगायचं तात्पर्य असं आहे, सुरुवात सुखाची आणि नंतर दुःख नाही का. म्हणून संसारामध्ये सुरुवात सुखाची असते गाड्या, पण पुन्हा दुःखच दुःख असतं.